Dear student, in the last lecture we have seen asexual reproduction. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी त्या ठिकाणी अलैंगिक प्रजनन जे आहे तर ते अलैंगिक प्रजनन त्या ठिकाणी पाहिलं. हे जे काही अलैंगिक प्रजनन जे आहे तर याच्यामध्ये असणारा जो काही गॅमेटिक जे आहे युग्मनज जे आहेत तर त्या युग्मनाच्या निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवानं अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच त्या ठिकाणी अलैंगिक प्रजनन किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन त्या ठिकाणी म्हणतो. हे जे काही असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये आपण एकपेशी असणारे जे काही सजीव जे आहे तर त्या सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन पाहिलं तर त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिलं होतं की बायनरी फिशन, द्विविभाजन. हे जे काही बायनरी फिशन जे आहे तर त्याच्यामध्ये सिम्पल बायनरी फिशन म्हणजे साधे द्विविभाजन की जे त्या ठिकाणी आंबेबा जे आहे तर त्या आंबेबामध्ये त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स बायनरी फिशन म्हणजे आडवं द्विविभाजन जे त्या ठिकाणी पॅरामेशियम जे आहे तर त्या पॅरामेशियममध्ये त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. तिसरं आपण पाहिलं होतं की लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन म्हणजे उभं द्विविभाजन की जे त्या ठिकाणी युग्लिना जे आहे तर त्या युग्लिनामध्ये त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आपण पाहिला होता मल्टिपल फिशन, ज्याला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही बहुविभाजन जे आहे तर ते बहुविभाजन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला तिसरा प्रकार त्या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शनचा पाहायचा आहे तर तो आहे बडिंग, ज्याला आपण त्या ठिकाणी कलिकायन अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बा याच्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली. काय ॲक्टिव्हिटी पहा की ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम द मार्केट, म्हणजे बाजारामधून ॲक्टिव्ह ड्राय ईस्टची असणारे जे काही पावडर जे आहे तर ती पावडर त्या ठिकाणी आणा. टेक 15 ml ल्युकेवार्म वॉटर इन ए कोनिकल फ्लास्क, एक चंचू पात्र जे आहे तर त्या चंचू पात्रामध्ये 50 ml आता ल्युकेवार्म म्हणजे कोमट अशा प्रकारचं पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ॲड 5 ग्रॅम ऑफ ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर अँड 10 ग्रॅम टेबल शुगर टू दॅट वॉटर अँड मिक्स वेल द मिक्सचर. त्याच्यामध्ये काय करायचं आहे 5 ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला ड्राय ईस्ट पावडर आणि 10 ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी काय करायचं आहे ढवळायचं आहे. पुढे कीप द फ्लास्क इन वॉर्म प्लेस अँड आफ्टर ॲन आवर टेक ए ड्रॉप ऑफ दॅट मिक्सचर ऑन ए क्लीन ग्लास स्लाइड. त्याच्यानंतर ते असताना जे काही मिश्रण जे आहे तर ते मिश्रण 1 तास उबदार अशा प्रकारच्या ठिकाणी काय करायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवून त्या मिश्रणाचा 1 थेंब स्वच्छ अशा प्रकारचे असताना जे काही काचपट्टी जी आहे तर त्या काचपट्टीवर त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पुट ए कव्हर ग्लास ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि त्याच्यावर त्या ठिकाणी असणारे काही कव्हर स्लिप ज्याला त्या ठिकाणी आच्छादक काच त्या ठिकाणी म्हटले ते आच्छादक काच त्या ठिकाणी ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली आपल्याला त्याचं निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे. आता निरीक्षण केल्यानंतर काय ऑब्झर्व होताना दिसते, यू विल सी द ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग दॅट इज द स्मॉल बर्ड कमिंग आउट ऑफ द पॅरेंट सेल. तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला किण्व पेशी मुकुलनायन किंवा दुसरा शब्द आहे कलिकायन करताना त्या ठिकाणी दिसतील. म्हणजेच अनेक किण्वपेशी जे आहे तर त्या अनेक किण्वपेशींना एक छोटी छोटी अशा प्रकारची असणारी जे काही कलिका जी आहे तर ती कलिका त्या ठिकाणी दिसेल. तीच आपल्याला या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली पहा की पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेल म्हणजे जनक किण्वपेशी आहे. त्याला त्या ठिकाणी बल्ब जो आहे फुगवटा जो आहे तर तो फुगवटा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर न्यू बर्ड म्हणजे नवीन अशा प्रकारची कलिका त्या ठिकाणी तयार झालेली, आणि या ठिकाणी आपल्याला डॉटर सेल म्हणजे नवजात अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही किण्वपेशी ज्या आहेत तर त्या किण्वपेशी त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. पुढे असेक्च्युअल रिप्रोडक्शन्स ऑकर्स बाय बडिंग इन ए ईस्ट ए इनिसेल्युलर फंगस, म्हणजे किण्व ही जे काही एकपेशी असणारे जे काही कवक जे आहेत तर त्या कवकामध्ये
आपल्याला बडिंग म्हणजे कलिकायन असणारची काही पद्धत जी आहे तर त्या कलिकायन पद्धतीनं असेक्च्युअल रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक प्रजनन जे आहे तर ते अलैंगिक प्रजनन त्या ठिकाणी घडून येताना दिसतं. ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लाई बाय मायटोटिक डिव्हिजन सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. म्हणजे ही जी काही किण्व पेशी जी आहेत तर त्या किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी आपल्याला सांगितलं की मायटोटिक डिव्हिजन ज्याला आपण त्या ठिकाणी सूत्री विभाजन जे आहे तर त्या सूत्री विभाजनानं 2 त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला नवजात अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही केंद्रक जे आहेत तर ती केंद्रक त्या ठिकाणी तयार करताना दिसते. आणि धिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज अ पॅरेंट सेल. आणि ही जी काही पेशी जी आहे तर त्या पेशीलाच आपण काय म्हणताना दिसतोय जनक पेशी जी आहे तर ती जनक पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. A small bulge appears on the surface of the parent cell. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं ही जी काही जनक पेशी जी आहे तर त्या जनक पेशीला बारीकसा त्या ठिकाणी बल्ज म्हणजे फुगोटा जो आहे तर तो फुगोटा त्या ठिकाणी येताना दिसतो, जो आपण त्या ठिकाणी ही जी असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी तो फुगोटा जो आहे तर तो फुगोटा त्या ठिकाणी पाहतो किंवा दिसतोय आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जे काही जनक पेशी जी आहे तर त्या जनक पेशीला एक छोटासा असणारा जो काही फुगोटा जो आहे तर तो फुगोटा त्या ठिकाणी येताना दिसतो. पुढे धिस बल इज ॲक्च्युली ए बर्ड. आणि हा जो काय असणारा जो काही फुगोटा जो आहे तर तो फुगोटा म्हणजेच त्या ठिकाणी तो बर्ड असणारे कलिका जी आहे ती कलिका त्या ठिकाणी असणार आहे. पुढे वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लाई एंटर्स धिस बर्ड. आणि हा जो काही फुगोटा जो आहे तो फुगोटा म्हणजेच कलिका आणि त्या 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक जे आहे तर ते एक केंद्रक काय करताना दिसतं हा जो काही बर्ड जो आहे तर त्या बर्डमध्ये म्हणजे कलिका जी आहे तर त्या कलिकामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करताना दिसते. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल्स अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज ए डॉटरी सेल. आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की कलिका जी आहे तर त्या कलिकेची योग्य अशा प्रकारची वाढ झाल्यानंतर ती असताना जी काही जनक पेशी जी आहे तर त्या जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्ररित्या इंडिपेंडंटली स्वतंत्ररित्या काय होतं नसते नवजात अशा प्रकारची किण्व पेशी म्हणून त्याची वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होऊ लागते. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. जे याच्या अगोदर त्या पाठी आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे या ठिकाणी आपण मागे जे आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे काही एक पेशी सजीवांमधील जे काही अलैंगिक प्रजनन जे आहे तर ते अलैंगिक प्रजनन पाहिलं. त्याच्यामध्ये आपण बायनरी फिशन म्हणजे द्विविभाजन पाहिलं. दुसरा प्रकार त्याच्यामध्ये पाहिला मल्टिपल फिशन बहुविभाजन. तिसरा प्रकार आपण पाहिला कलिकायन किंवा ज्याला त्या ठिकाणी आपण बडिंग म्हणताना दिसतो. आणि पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी आता पाहायचा आहे तर तो आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॅगमेंटेशन. म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आणि त्याच्यामधला पहिला प्रकार आपल्याला दिलेला फ्रॅगमेंटेशन म्हणजेच त्याला त्या ठिकाणी खंडीभवन त्या ठिकाणी म्हटलेले पहा काय दिलेले की धिस टाईप ऑफ असेक्च्युअल रिप्रोडक्शन्स ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे हा अलैंगिक प्रजननाचा असणारा तो काही प्रकार आहे कोणता तर फ्रॅगमेंटेशन खंडीभवन. हा प्रकार बहुपेशी असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांमध्येच आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम्स ब्रेक्स अप into many fragments and each fragments starts to live as an independent new organism. हा जो काय असणारा तो काही प्रकार जो आहे हा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशनचा बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा हा जो असणारा जो काही प्रकार जो आहे तर त्या प्रकारामध्ये असणारे जे काही जनक सजीव जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले पॅरेंट ऑर्गॅनिझम जो आहे तर तो पॅरेंट ऑर्गॅनिझम किंवा जनक सजीव जो आहे तर त्याच्या सजीवाचे अनेक तुकडे त्या ठिकाणी होताना दिसतात. तो ब्रेकअप होताना दिसतो, तुकडे त्या ठिकाणी होताना दिसतात आणि प्रत्येक असणारा जो काही फ्रॅगमेंट म्हणजे प्रत्येक असणारा तो काही तुकडा जो आहे तर तो तुकडा नवजात अशा प्रकारचा सजीव म्हणून जीवन जो आहे तर तो जीवन त्या ठिकाणी स्वतंत्रपणे त्या ठिकाणी
जगू लागताना दिसतो. धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन्स ऑकर्स इन आल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पंज लाईक सायकॉन. म्हणजे अशा प्रकारचा खंडीभवनाचा असताना जो काही अलैंगिक प्रजननाचा असताना जो काही प्रकार जो आहे तर तो प्रकार आपल्याला त्या ठिकाणी शैवाल, त्याच्यामधला असणारं स्वायरोगायरा आणि सायकॉन सारखा असणारे ते काही स्पंज, या प्रकारामध्ये मोडणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशनच्या प्रोसेसनं म्हणजे खंडीभवनाच्या प्रोसेसनं प्रक्रियेनं त्यांचं प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी होताना दिसतं. या ठिकाणी डायग्रॅम पहा, फ्रॅगमेंटेशनची आपल्याला डायग्रॅम जे आहेत म्हणजे खंडीभवनाची आकृती त्या ठिकाणी दाखवलेली. याच्यामध्ये स्पायरोगायरा जो आहे तर त्या स्पायरोगायराचं असणारं जे काही प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशननं खंडीभवनानं त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. त्याच्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला फ्रॅगमेंटेशन खंडीभवन आणि दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे रिजनरेशन, त्यालाच त्या ठिकाणी पुनर्जनन अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता काय दिलेलं आहे, यू मे नो दॅट द वॉल लिझार्ड ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड सम पार्ट्स ऑफ इट टेल इन इमर्जन्सी. तुम्ही निरीक्षण त्या ठिकाणी केलेलं असेल की धोक्याच्या वेळी वॉल लिझार्ड म्हणजे असणारी घरामध्ये असणारे ते काही पाल जे आहे तर ती पाल काय करताना दिसते, स्वतःची सेफ्टी जी आहे तर ती सेफ्टी त्या ठिकाणी तोडून टाकताना दिसते. बरोबर, तुम्ही पाहिलं असेल. पुढे डिस्कार्डेड पार्ट इज जनरेटेड आफ्टर ए पिरियड, आणि कालांतरानं तो तोडून टाकलेला सेफ्टीचा जो काही भाग जो आहे तर तो भाग पुन्हा काय होताना दिसतो, आपल्याला सांगितले रिजनरेट म्हणजे पुनर्जनित होताना दिसतो. म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी तो निर्माण त्या ठिकाणी केला जातो. धिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड जनरेशन. परंतु हा जो काही मर्यादित पुनर्जननाचा त्या ठिकाणी प्रकार आहे. पुढे आपल्याला सांगितले पहा, हाऊ एव्हर अंडर सर्टन सिच्युएशन an animal planaria breaks up its body into two parts and thereafter each part regenerates remaining part of the body and thus two new planaria are formed. This is called regeneration. आता एक एक भाग आपण त्या ठिकाणी पाहू. पुढे काय सांगितलं आपल्याला, हाऊ एव्हर अंडर सर्टन सिच्युएशन an animal planaria breaks up its body into two parts. या ठिकाणी आपल्याला सांगितले परंतु प्लॅनेरिया जो आहे तर त्या प्लॅनेरियासारखे काही विशिष्ट असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःचं असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचे दोन तुकडे त्या ठिकाणी करतात. अँड देअर आफ्टर इच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. आणि प्रत्येक असणारा जो काही तुकडा जो आहे म्हणजे त्याचं जे शरीर जे आहे तर त्या शरीराचे दोन तुकडे होताना दिसतात आणि त्या प्रत्येक तुकड्यापासून पुन्हा शरीराचा उर्वरित भाग जो आहे तर तो उर्वरित भाग त्या ठिकाणी ते काय करताना दिसतात, तयार करताना दिसतात. अँड दस टू न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म्ड. आणि अशा पद्धतीने दोन नवजात अशा प्रकारचे प्लॅनेरिया जे आहेत तर ते प्लॅनेरिया त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. दिस इज कॉल्ड रिजनरेशन. आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण पुनर्जनन किंवा शुद्ध मराठीमध्ये पुनर्निर्मिती जी आहे तर ती पुनर्निर्मिती त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर पहा पुढे आपल्याला काय दिलेले, तिसरा प्रकार दिलेला आहे बडिंग, ज्याला आपण त्या ठिकाणी मुकुलनायन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा काय दिलेलं आहे की इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी वॉल. की हायड्राचं जर आपण त्या ठिकाणी उदाहरण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते, पोषक वातावरण ज्या वेळेला असेल त्यालाच म्हटलेलं आहे अंडर फेवरेबल कंडिशन. म्हणजे पोषक वातावरण ज्या वेळेला असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी काय होतं नसते, ॲट स्पेसिफिक पार्ट्स ऑफ इट्स बॉडी म्हणजे पूर्ण वाढ झालेला जो काय हायड्रा जो आहे तर त्या हायड्राला जर पोषक वातावरण जर त्या ठिकाणी जर मिळालं तर तो काय करताना दिसतोय, अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड बाय द रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी वॉल. तर तो काय करतो तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी
पुनर्जनन असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशीच्या विभाजनानं त्या ठिकाणी आउटग्रोथ म्हणजे फुगवटा जो आहे तर तो फुगवटा त्या ठिकाणी तयार करताना दिसतो. अँड धिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. आणि हा जो काही आउटग्रोथ जो आहे फुगवटा जो आहे तर त्या फुगवट्यालाच काय म्हटलेलं तर त्या ठिकाणी आपण मुकुल जो आहे तर तो मुकुल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स ए स्मॉल हायड्रा. आणि अशा पद्धतीनं हा जो असणारा जो काही मुकुल जो आहे तर त्या मुकुलाची यथावकाश त्या ठिकाणी वाढ होते आणि त्याचं छोटा असणारा जो काय हायड्रा जो आहे तर त्या हायड्रामध्ये त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते होताना दिसतं. पुढे डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ द पॅरेंट हायड्रा. म्हणजे याचा अर्थ काय पहा, या छोट्या हायड्राच्या शरीराचे असणारे जे काही स्तर त्याला म्हटलेले डर्मल लेअर. त्याच्यानंतर पुढे सांगितले आपल्याला डायजेस्टिव्ह कॅव्हिटी पचनगुहा हे जनक असणारा जो काय हायड्रा जो आहे तर त्या हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर आणि पचनगुहा जे आहे तर त्या पचनगुहेशी कसे असतात आपल्याला तर त्या ठिकाणी ते कनेक्ट असतात, कंटिन्यू त्या ठिकाणी असतात, म्हणजे त्या ठिकाणी संलग्न त्या ठिकाणी असतात. पुढे पॅरेंट हायड्रा सप्लाईज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. आणि हा जो काय असणारा जो काही जनक हायड्रा जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे हा छोटासा असणारा जो काय हायड्रा जो आहे तर त्या हायड्राचं न्यूट्रिशन पोषण जे आहे तर ते पोषण काय करता नसतं जनक हायड्रा जो आहे तर त्या जनक हायड्राद्वारे त्या ठिकाणी होता नसतं. पण या ठिकाणी आपल्याला नासंट हायड्रा त्या ठिकाणी दाखवले नवजात हायड्रा याचं असणारं जे काही पोषण जे आहे तर ते पोषण या ठिकाणी असणारं जे काही त्याचा जनक हायड्रा जो आहे तर त्या जनक हायड्राद्वारे त्याचं असणारं जे काही पोषण जे आहे तर ते पोषण त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढे बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लिव्ह अन इंडिपेंडंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप अँड बिकम एबल टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ. आणि अशा पद्धतीचा ज्या वेळेला हे जे काही छोटा हायड्रा जे आहे तर त्या छोट्या हायड्राची ज्या वेळेला त्या ठिकाणी वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व टिकवणे इतपत त्या ठिकाणी होताना दिसते. त्यावेळेला तो असणारा जो काही छोटासा हायड्रा जो आहे तर तो छोटासा हायड्रा काय होताना दिसतोय त्याचा पॅरेंट हायड्रा म्हणजे जनक हायड्रा जो आहे तर त्या जनक हायड्रापासून काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी तो सेपरेट होताना दिसतो. आणि सेपरेट झाल्यानंतर म्हणजे सेपरेट म्हणजेच विलग जो आहे तर तो वेगळा त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि हा असणारा जो काही नवजात हायड्रा जो आहे तर तो नवजात हायड्रा आपल्याला काय सांगितलं इंडिपेंडंट लाईफ. आता निरवालंबी म्हणजे स्वतःवर त्या ठिकाणी तो अवलंबून असेल अशा प्रकारचं जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी जगू लागताना दिसतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहू. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.